रोहा तालुक्यातील एक हृदयद्रावक वास्तव समोर आलंय। अनुसया चौधरी मूळ जळगाव जिल्ह्यातील थोरगोंद तालुका यावल येथील महिला गेल्या अनेक वर्षांपासून रोहा शहरातील गणेशनगर भुवनेश्वर येथे भाड्याने वास्तव्यास होती। पतीच्या निधनानंतर आणि दोन्ही मुली आपापल्या संसारात मार्गी लागल्यावर 75 वर्षीय महिला गेले काही दिवस एकाकी आयुष्य जगत होती। एकाकी आणि असह्य अवस्थेत राहणाऱ्या या वृद्ध महिलेला समाजसेवक, शेजारी आणि रोहा पोलिसांच्या सहाय्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून मदतीचा हात देण्यात आला। अनुसया यांची आता वृद्धाश्रमात सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आलाय। सदर वृद्ध महिलेच्या सहमतीने वृद्धाश्रमाच्या नियमानुसार डॉक्टरांकडून वैद्यकीय परीक्षण प्रमाणपत्र, पोलीस प्रशासनाचे पत्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित महिलेला वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं आहे। रोहा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते बिलाल मुरबेकर, राजश्री पाटील, सविता सोनार, दिनेश शिर्के आदींच्या सहकार्याने संबंधित वृद्ध महिलेला पुणे येथील ओम श्री विश्वदर्शन सेवा संस्था संचालित 20वा माया केअर सेंटर वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले। वृद्ध महिला ही स्वेच्छेने वृद्धाश्रमात राहण्यास तयार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। वृद्धांच्या प्रश्नांकडे समाजाने आणि प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे पाहण्याची गरज या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे। मित्रांनो, मला बघणारी सगळी माझी मित्रमंडळी तसेच माझे बंधू भगिनी मित्रांनो, काही दिवसा अगोदर मला एक कॉल आला मला दिनेश भाईला का बिलाल भाई एक आजी वर्षामध्ये अशी ही आहे का ती एकटीच आहे, तिचा कोणच नाही। मग नंतर मी आणि दिनेश भाईंनी पाटील सरांची भेट घेतली। पाटील सरांना बोललो, साहेब अशी आजी आहे एकटीच, तिचा कोणच नाही। पाटील सरांनी बोलले, बिलाल भाई लवकरच तिची प्रोसिजर करा आणि लवकरच आपल्या पोलीस स्टेशनचं पत्रक देऊन आपण तिला वृद्धाश्रममध्ये ही करू। आणि आज 3-4 दिवसामध्ये तिचा सगळा मेडिकल प्रोसिजर सगळी झाली आणि आज तिचे 83 वय आहे आणि तोच एक पुण्य आहे। आणि रोहा पोलीस स्टेशनचा पण मी खूप आभार मानतो का डेली पाटील सर लवकर अशी कुठलीही घटना असो तर त्यातमध्ये सपोर्ट करतात। मध्ये अलिबागला चेक पाठवली, अजून अनेक काही। पाटील सर तुमचे खूप खूप आभार आहे का आज 83 वर्षाची ती आई, आज तुम्ही त्याची दखल घेतली आणि पोलिसांच्या मदतीच्या बगैर आम्ही कुठलंच काम करत नाही। तर ते पोलीस हे आपले फरिश्ते आहेत, पोलीस हे फरिश्ते आहेत आपले, पोलिसांच्या बगैर मदतीच्या बगैर काहीच कुठलं काम नाही। आणि आता आम्ही तिला घेऊन वृद्धाश्रममध्ये चालले। सर्वांचा आशीर्वाद आहे बस का तिथं चांगला हो, तिथे कोणत नाही। आणि सर्वांनी मदत केली, सर्व इथे काकी आहेत आमचे राजश्री काकी आणि सोनार काकी, माझी बायको स्वतः त्या ह्यातमध्ये होती। दिनेश भाई आहेत आमचे समाजसेवक एवढे मोठे, आणि काका पिन मोरे काका पिन आहेत, मोरे काका ते डेली असतातच, आणि भाई पण आहेत आणि माणिक काका पिन आहे। त्यांच्या मदतीने आज आम्ही तिथे घेऊन चाललो। आता आम्ही निघता विकता बस सर्वांना आमची विनंती, आणि कोण का असे असला तरी पण आम्हाला कळवा। रोहा पोलीस स्टेशनचे आपले फरिश्ते पाटील सर आपल्यासाठी कधी पण हाजीर आहे, हीच विनंती पाटील सर। आई आशीर्वाद द्या सरांना। इथे बरं आहे ना, चला बरं आहे। मित्रांनो बघा, मी आता एक आजीला घेऊन आले अनाथ आश्रममध्ये आणि हे मला भेटले आई। आज बघा, आई वडील आपल्याला लहानाचा मोठा करतात, सर्व काही करतात। आज जगामध्ये आई वडील आहेत म्हणून सर्व आहे। पैसा धन दौलत महत्त्वाची नाही आहे, काहीच नाही। आपला पुण्य आहे तोच वर जाणार आहे, आणि परमेश्वराने आपल्याला ह्याच कामाच्यासाठी पाठवलं आहे जगामध्ये, काही ते चांगले कर्म करायच्यासाठी। पण आज अनाथ आश्रममध्ये आई आहेत आणि बोलतात का मुलं असून मला बघत नाही, कसा चालायचं, कसा जग चालणार आहे। परमेश्वरला आपल्याला हिशोब कसा द्यायचा आहे वरती, आई?
ज्या आईने पोटातनं जन्म दिला मुलाला तेच जर बघत नाही ते कशी दुनिया चालणार आहे ही? आणि आपल्याला स्वर्ग कसा भेटेल? आई आशीर्वाद द्या आणि त्या अशा मुलांना चांगली समज परमेश्वर देईल हीच मी विनंती करतो परमेश्वराला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.